पोलिसांकडून लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन करण्यात आलंय। सिया आणि चेतनला लोहगडावर आणून हत्येचं रिक्रिएशन केलं गेलंय। हत्येची घटना कशी घडली याबाबत पोलिसांनी अधिकची माहिती घेतली आहे। तर एक डमी पुतळा तयार करून केतन याला कसं ढकललं याचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलंय। केतन अग्रवाल प्रकरणामध्ये आज मोठी घडामोड या ठिकाणी घडलेली आहे। लोहगडावरती आज त्या ठिकाणी सिया गोयलला नक्की सीन कसा झाला होता किंवा घटना काय झाली होती हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आज सिया गोयलला लोहगडावर आणलं होतं। खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी लोहगडावरती नक्की काय प्रकार घडला, कसा प्रकार घडला, केतन कुठं उभा होता किंवा सिया कुठं उभी होती किंवा चेतनने कुठून त्याला ढकललं, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा नक्की काय झालं होतं हा प्रत्यक्षित त्या ठिकाणी करण्यासाठी पोलिसांनी आज या ठिकाणी एक फायबरचा पुतळा देखील आणला होता व तो फायबरचा पुतळा डोंगरावरनं खाली पाडून त्या ठिकाणी नक्की कुठून त्याला ढकलण्यात आलं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या। मात्र त्या ठिकाणी दुसरीकडे आपण जर पाहिलं की मी शूची लेस बांधत होते आणि चेतनने त्या ठिकाणी केतनला गडावरनं खाली ढकलल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। मात्र या ठिकाणी नक्की आज झालेल्या या सर्व सीन क्रिएशनच्या तपासामध्ये नक्की काय पुढे आलेलं आहे त्या गोष्टीबद्दल नक्की आणि पुढे आता पोलिसांचा तपास कुठल्या वळणावरती वळतो ते देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मोठमोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। आज या ठिकाणी लोहगडावरती सीन क्रिएशनसाठी त्यांना आणण्यात आलं होतं। सर काय सांगाल, आपल्यासोबत DYSP साहेब आहेत। सर काय सांगाल, नक्की सीन क्रिएशन कसं झालेलं आहे, नक्की काय वरती घेऊन गेले, कशी चौकशी झाली आहे? आज सियाने दिलेल्या माहितीनुसार आपण घटनाक्रम परत एकदा उजळणी केलेली आहे आणि तिने कळवल्याप्रमाणे आम्ही कुठे कुठे काय घटना घडली त्याबद्दल माहिती घेतलेली आहे। सर डमी पण घेऊन गेले होते वरती? बरोबर आहे। डमी घेऊन गेल्यानंतर तिने काय सांगितलं, कुठं हो, तिने जी घटना घडली त्या पद्धतीने आपण तपास केलेला आहे। नक्की आज जे घटना झाली, चौकशी केली, त्याच्यावरती म्हणजे येत्या काळामध्ये या प्रकरणावरती अजून प्रकाश पडेल? तपास आणखीन चालू आहे आणि नक्कीच आपण तपास योग्य दिशेने चालू आहे। नक्कीच या ठिकाणी आज या ठिकाणी DYSP साहेब होते, त्यांनी नक्कीच तपास योग्य दिशेने चालू असल्याचं सांगितलं आहे। पुढारी न्यूज सागर शिंदे, लोणावळा।